ए मैपती चल ना पटपट तात्या यायले तर तात्याला घ्यायला जायचंय. ते ना भारत पाकिस्तानचं भांडण मिटवलं आपले मिटून घेऊ ना भांडणं. चल बरं उशीर व्हायला नको पुन्हा चिडतील ताते. हे सावधान मध्ये उभे राहा रे सगळे. हाताची घडी तोंडावर बोट कोणी हाल का बरं नाही तर ढोंगणावर फटके हानील पोकळ बांबूचे. कवा येते तात्या माय झे तरी बरं वारं सुटलंय आज नाही तर उन्हानं घामा झोकेल झालो असतो. काय परेशानी लावली बापा. एका लाईनीत थांबलीत के बावळे. जय महाराष्ट्र. या तात्या या उतरा पायऱ्या. अरे यशाच्या पायऱ्या चढत असतो रे मी. तू उतरायला लावायला मला. पण काय करता आता पाहुणं म्हणून बरी लिहावं करणंच लागते. अरे मायचे किती पायरी इकडे मायचे पायऱ्यामध्ये राहिल्या इकडे. इथून चालू करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9. आपण दोघं भाऊ हॉटेल भाग्यश्रीला जेवायला जाऊ. अरे काय मायचे सकाराम कसा आहेस. अरे एवढ्या गरमीचे काळे कपडे का घालव रे जबायो. बरं जाऊ दे चल. तात्या तुम्हाला आपल्या पॅनल मेंबरची ओळख करून देतो. लयच फॅन येतं तुमचे. जेवले नाही तर कालपासून तुम्ही येणार आहेत म्हणून. काल गप्पा हाणायला सकाराम मायजे. अरे टर हाणला असेल मटन चिकन आणि मला सांगायला का तू उपाशी येतं म्हणून. अरे तुला का चिवत्या वाटलो काय मी. अरे परळीचा ठाणेवाग अनिल गीतेच्या सहवासात राहिलेला माणूस आहे मी. मला चिवत्या नको कडू. अरे तात्या नाही हो सकाराम दादा खरंच सांगायला तर बरं या इकडे या तुम्हाला ओळख करून देतो ना पॅनल मेंबरची. तात्या मी शिवराम. काय शिवरामजी कसं चालू आहे सगळं. तात्या मी गावकर ना. अरे काय गावकर ना वहिनी. तात्या मी लिंबाजी. राम राम लिंबाजी. तात्या मी आंधळा ईशनाथ. अरे काय मोठे बा तुम्हाला कोण ओळखत नाही. होईल माझी यायचा एक डोळा लहान असला तरी करतो तो मान आहे ना. काय ईशनाथ मोठे बा असं असतं वय. चला वा पुढे मी येतो मागून. मागून तर मागून मा का बापात चाललंय. अरे काय माहिती सकाराम तुमच्या गावच्या लयच भानगडी आले तर कानावर. काल भांडणं करता इतकी तुम्ही. 500 मतदान नाही तुमचं आणि त्याच्यात ते पार्टिशन करून बसले वरतील खालतील. तात्या हो माय जे मी सांगू सांगू कटाळो येईल पण फोकणीचे ऐकतच नाहीत. येईल खायला भाकर नाही हो पण भांडण्याचा जोर पहा नाही यायचा. उठ सूट भांडणं असते तर चालू यायचे. एकदा तुम्ही सांगून पहा बरं. भारत पाकिस्तान थांबवलं तुम्ही. हे तर असं सॉल्व करसाल तुमच्या भाषेत सांगा ना एकदा. एकदा यायचे भांडणं मिटल्यावर मी मोकळा होतो. माझ्या डोसक्याला ताण राहत नाही. कामं आणता येतील गावामध्ये कामं करता येतील. तंटामुक्ती अध्यक्ष आहेत ना तुम्ही. एकदा सांगा बरं तुम्ही मिटूनच टाका मायचे तंटा. हार सखाराम तंटा मिटवणं म्हणजे घंटा वाजवणं इतकं सोपं नसतं रे. नाजूक विषय असते. नाजूक नाजूक पद्धतीनं हाताळणं लागते रे ते. आलं मिटून गेला असं नसते. भांडण मी मिटवतो आणि त्याची मैत्री करतो घट्ट. भांडण मी मिटवतो आणि त्याची मैत्री करतो घट्ट. आणि जे मोह नाही ऐकत त्याच्या हातात देतो. समझने वालों को इशारा काफी है आणि काही तो दुनिया वालों को तात्या भी बाकी है. जय हिंद जय महाराष्ट्र.